टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती रविवारी अक्कलकोटमध्ये शाई जी आहे ती फेकण्यात आली होती आणि त्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणामध्ये इंदापूरच्या रहिवासी असलेल्या दीपक काटे, जो खरं तर शिवधर्म फाउंडेशन नावाची संघटना चालवतो, त्याला यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याबरोबर भावानेश्वर शिरगिरे ह्या त्याच्या सहकार्याला देखील ताब्यात घेतल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एकूण 7 जणांवरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्यापैकी 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। रविवारपासून खरं तर हे दोनही आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र अद्याप त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असला तरी अटकेची कारवाई जी आहे ती झालेली नाही आहे, कारण ते जामीनपात्र गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना अटक करता येत नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मात्र पोलिसांनी फिर्यादीच्या वतीने प्रवीण गायकवाड असतील किंवा फिर्यादींना या ठिकाणी जर आपल्याकडे काही ठोस कागदपत्र किंवा तशा पद्धतीचे काही सर्टिफिकेट्स असतील की तुम्हाला गंभीर स्वरूपाची जखम इजा झालेली आहे तर ती आमच्याकडे सबमिट करावी असं देखील आवाहन पोलिसांकडून त्यांना करण्यात आलेलं आहे। मात्र काल दिवसभरामध्ये अशा कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट जे आहे ते पोलिसांकडे दाखल जे आहे ते करण्यात आलेलं नाही आहे प्रवीण गायकवाड असतील किंवा फिर्यादी भोसले यांच्याकडून। त्यामुळे आरोपींना जे आहे ते वैयक्तिक बॉन्डवर जामीन मिळण्याची शक्यता आहे। खरं तर काल दिवसभरामध्ये ही प्रक्रिया होणं अपेक्षित होतं, मात्र दिवसभर सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळालं नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस अधीक्षकांसमोर ह्या आरोपींना उभं करून या ठिकाणी बॉन्डवरती जामीन मिळतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं की खरं तर अक्कलकोटमध्ये ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड या नावामध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो आहे आणि तो आपण टाळावा या मागणीसाठी जे आहे ते दीपक काटे जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते आंदोलन करतायत, उपोषण करतायत, मोर्चे करत आहेत। मात्र काल परवाच्या दिवशी रविवारी अक्कलकोटमध्ये ज्या पद्धतीनं हे सर्व आरोपी जे आहेत त्या ठिकाणी जमाले आणि त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं जे आहे ते फासलं, त्यामुळे एकंदरीतच मोठा गदारोळ राज्यभर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। काल विधानसभेत देखील हा प्रश्न जो आहे तो चर्चेला आलेला पाहायला मिळाला। त्यामुळे एकंदरीतच आज दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला वैयक्तिक बॉन्डवर जामीन मिळतो का की आणखी कलम वाढले जात आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणपणे 10च्या सुमारास पोलीस अधीक्षकांसमोर त्यांना हजर करण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी सूत्रांकडून वर्तवण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।